प्रकाश रूपतो स्वामिया श्रुती द्यावी ग्रंथ वधावया जेने श्रुतया सुखवाटे नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना सकळ श्रुतया साधू जना नमन माझे साष्टांगी नमन करू संत जना अनेक सर्व भाग्ये विना मस्तक माझे पायावरी वार करी संतांच्या प्रसंगी कीर्तन रूपी सेवा सेवे करताना प्रमाण जगाचे जगद्गुरु जगवंदनीय सुप्रसिद्ध साधू असे असणारे देहूवासी नवे नवे महाराज ज्यांच्या हातून पाचव्या वेदाचं लिखाण झालं असे गाथाकार तुकाराम महाराज यांनी परभणीच्या टायमाचा अभंग ज्यावेळेस आपल्याला हा देह सोडून जायचा आहे अशा वेळेचा अभंग या ठिकाणी सेवे करताना आपण गाथ्यातील दिला आहे. महाराज म्हणतात बाबा रे घरचे दारचे सुखी तुम्ही नांदा वडिलाचे सांगा दंडवत. हा अभंग तुकाराम महाराजाचा असून अभंगाला सुरुवात करण्या अगोदर छोटासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. हरिभक्त पारायण आनंदरावजी महाराज भिष्य यांच्या तेरवी निमित्त या ठिकाणी ही माझ्याकडे आलेली हरिभक्त पारायण प्रकाश बाबा रामबापू संस्थान वाळकेवाडी मठाधिपती यांनी ही सेवा दिली तरी मी सेवा देते असं म्हणून बाबा अंतविधीच्या टायमाला भरपूर महाराज आले होते आणि तुम्ही सेवा ठेवा दुसरेच तर बाबा म्हणले नाही महाराज व्यवस्थित केली परंतु शेवटची सेवा तुमची झाली त्याच्यामुळे ही तेरवीची सेवा तुम्हालाच करायची म्हणजे काय हरकत नाही त्यांच्या आज्ञेनुसार. कारण सेवके करावे सांगितले काम तेथे हुतू पण कामा नाही. मालकानं काम सांगल्याच्या नंतर सेवकाला असं म्हणता येत नाही की मी करीत नाही रे बाबा. मालक उद्या त्याच्या लाभ घालून काढून लागते मला ते नाही. म्हणून जे काम सांगितलं बाबांनी ते काम करण्यासाठी आपण या ठिकाणी हजर आहोत. आणि या माझ्या कीर्तनाला लाभलेले हरिभक्त पारायण सीतारामजी बापू रामबापू मठ खरबी आमचे लाडके बाबा मारुतराव बाबा गायकवाड आणि सोनपेठचे आमचे जीवलग मित्र म्हणायला काय हरकत नाही महाराज मीनानाथ महाराज गणपत महाराज मठाधिपती जे गणपत महाराजांचा मठ आहे त्या मठाचे मठाधिपती आहे ती सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला हजर आहेत. या ठिकाणी रात्रपासून जागराचं काम ज्याला आपण हरिजागर म्हणतो असं या ठिकाणी हरिभाऊचं भजनी मंडळ रावाडीचं भजनी मंडळ यांचं भरपूर रात्रपासून सहकार्य लाभलं आणि सर्व गावांचं लाभलं.
आणि आता सुद्धा त्यांचा जागर चालू होता महाराज. आणि माझ्या कार्यक्रमाला या ठिकाणी आमचे प्रकाश भाऊ हजर आहेत, आमचे जोरदार सगळेच आहेत, नाव घेत बसना. आणि बोरवाडीचं भजनी मंडळ सर्वच आहे, काही गावकरी मंडळ आहेत, आमचे रुखाजी महाराज आहेत, आमचे डवरे महाराज आहेत, आमचे बुलबुले भाऊ आहेत, पारडीचे सुद्धा भजनी भाऊ आहेत, आणि पारडीचे आमचे सरपंच सुद्धा हजर आहेत. आणि इकडे भजनी मंडळ बरेचसे आहे, आमचे चांदोली भाऊ आहेत. धन्यवाद हजर आहेत असो. आणि माझ्या कार्यक्रमाला या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते सुद्धा आहेत बरं काय. सोनटक्के साहेब आहेत आणि मला बाजूचे नाव माहित नाही. राळावाडीची बरीच मंडळी आहे, पारडी मोडची बरीच आहे, जांभळ्याची आहे, दुधडची आहे, दुधडची हुडका पाटील हजर हातच की कीर्तनाला, वाळक्याच्या वाडीचे आहेत, आता लगेच आलेले आमचे थांबडे भाऊ आहेत. बरेचसे असे सर्वांचेच नाव घेणे या ठिकाणी जमणार नाही. थोडक्यात सर्वजणच माझ्या कीर्तनाला हजर आहात, त्याबद्दल मी सुद्धा भाग्यवान आहे. कारण या ठिकाणचं कीर्तन थोडं वेगळं राहते बरं काय. अंतविधीचं कीर्तन, तेरीचं कीर्तन आणि दिवसाचं जर कीर्तन असेल की थोडे वेगळ्या टाईपचे कीर्तन असतात. जरी बोलता बोलता कोणाला पोचलं तर त्याआधी आता क्षमा मागतो. विठाल विठाल विठाल. मी या जगातून या पृथ्वी तलातून जन्माला आलो आणि जात आहे बरं का. परंतु जात असताना माझा एक निरोप आहे. बर, निरोप वैयक्तिक काही कामाला बिलकुल नाही. एकट्या कोणाचं नाव घेऊन निरोप आहे का? अजिबात नाही. कारण का नाही महाराज, संतांचं असं काही कार्य असते ते वैयक्तिक एकट्यासाठी कोणालाही बोलत नसतं. कोणताही आपण बोलता, नामदेवाचा बघा, जनाबाईचा बघा, तुकोबायाचा बघा, नाथबाबाचा बघा, तुकोबाचा बघा, निळोबायाचा बघा, कोणाचाही आपण बघा, वैयक्तिक देवाकडे कशाची मागणी घालीत नाहीत आणि वैयक्तिक कोणाला बोलत नाही. घरची दारची घरच्याला सांगतात, दारचे मध्ये सर्वच जण आले बरं का. सुखी तुम्ही नांदा किंवा मी जात आहे बाबा, मी गेल्याच्या नंतर कोण्याही गोष्टीचा खेद करू नका बरं का, किंवा काळजी करू नका, मी जात आहे. सुखी तुम्ही नांदा. आणि पुढे असं म्हणतात, बाबा रे, जे माझ्यापेक्षा वडील आहेत, माझ्यापेक्षा जे वडील व्यक्ती आहेत, बाहेरचे असतील, घरचे असतील, सगळे असतील, त्यांना मला बोलणं झालं नसेल, त्यांची माझी भेट झाली नसेल, तर त्यांना काय करा, वडिलांची सांगा दंडवत. त्यांना दंडवत सांगा, मी जात आहे. आणि आल्याच्या नंतर त्यांना असं सांगा की बाबा रे, आमचे महाराज गेले हो, त्या टायमाला त्यांना सांगितलं तुमच्यासाठी आमचं दंडवत आहे. आणि महाराज पुढे म्हणतात, मदाची गोडी, गोडीसाठी मासी महाराज गुळावर येते, साखरावर येते, ती उडी घालून येते बरं का. ती त्या जीवाची पर्वा करत नाही. कारण कशामुळं? गोडीमुळं. मदाची गोडी, मासी घाली उडी. आणि ती माशी जर एकदा याच्यात गुंतली महाराज गोडामध्ये, की बाहेर नाही. तसं आपलं आहे बरं का, पुढे बोलू. मदाची गोडी, मासी घाली उडी, मोड घेते घडी. आता बाबांनी काय केली आम्हाला,
एकदाची घडी मोडा आणि पुन्हा जशीच्या तशी करण्याचा प्रयत्न करा. बिलकुल येत नाही महाराज. मोडले ती घडी पुन्हा नाही. गंगेचा ओघ ही नदी आहे महाराज. या नदीचा पाण्याचा ओघ सागराकडे गेला. असं आपण कधी ऐकलं का सागराला मिळालेलं पाणी पुन्हा वापस हळेगाव माळेगावच्या दर्यामध्ये आलं असं आहे का? बिलकुल नाही महाराज. एकदा सागराला मिळालं पाणी, ते पाणी पुन्हा पावसाच्या रूपाने येईल ते नाही मला म्हणायचं. परंतु हे पूर गेला तिकडे सागराला मिळाला पुन्हा डबल इकडे झाला. असं झालं तुमच्या वाक्याच्या झाला तर सांगा. बिलकुल होत नाही महाराज. गंगेचा ओघ सागरी मिळाला पुन्हा नाही आला परतोनी. मदाची गोडी मासे घाली उडी मोडली ती घडी पुन्हा नाही. हे शब्दशः अर्थ हे जीवन मिळालं महाराज आणि एकदा गेलं पुन्हा मिळेल याचा काही भरोसा नाही. म्हणून महाराज म्हणतात बाबा रे ऐशी या शब्दाची बरी धरा सोय. हे शब्द माझे ध्यानात ठेवा रे बाबा रे. हे देह पुन्हा मिळणार नाही बरं का. ऐशी या शब्दाची बरी धरा सोय. गेला तुका नये मागू त्यासी विठाला विठाला.